हाँ, जब भी मैं उर्ली कंचन गांधी आश्रम में हूँ। ये बहुत ही अच्छी जगह है जहाँ सारे गांधी जी के जो तौर तरीके और जो उन्होंने सिखाए हुए प्रैक्टिसेस उसको ही फॉलो किया जाता है। तो यहाँ पर इस तरीके से जो पेड़ भी लगाए हैं सारे नेटिव प्लांट्स प्लस जो फ्रूटिंग प्लांट्स और ऐसे करके जो आश्रम में भी यूज़ होते हैं। और आप देख सकते हो ग्रीनरी कितना मेंटेन किया है। यहाँ एक सॉफ्टनर प्लांट है। ये सॉफ्टनर प्लांट 2017 में लगाई गई थी। अभी हम आज इसीलिए आए हैं यहाँ पे। आप देख सकते हो जो बीच से पाइप गई है ऊपर की तरफ वो पानी टैंक में लेके जाती है और दो तरफ से आउटलेट है जो ट्रीटेड वाटर को फिर जो सारे आश्रम में यूज़ किया जाता है। दूसरा है कैनाल वाटर, जो ये देख सकते हैं कैनाल वाटर को यहाँ पे ग्राउंड वाटर पर्कुलेशन के लिए भी यूज़ हो रहा है, प्लस जो ड्रिंकिंग पर्पस के लिए भी यूज़ हो रहा है और एग्रीकल्चर पर्पस। ज़्यादा से ज़्यादा जितना हो सके ग्राउंड वाटर में पर्कुलेशन होना चाहिए करके ये सारी जो लैंड्स है इसमें इसको छोड़ा जा रहा है। यहाँ मैं उर्ली कंचन में जब मैंने पूरा रिमोट सेंसिंग और जीआईएस से जो सारा मैपिंग किया, इससे दिख रहा है कि नंबर ऑफ बोरवेल्स इतने ज़्यादा है कि मतलब बता नहीं सकती कि किस तरह से आज हमारे ग्राउंड वाटर एक्सट्रैक्शन हो रहा है और उसका कोई भी किसी भी तरीके का उसका जो रेगुलेशन होना चाहिए या कंट्रोल होना चाहिए वो नहीं है। तो इसलिए आज देखने आए हैं ये सॉफ्टनर का भी हम क्या कर सकते हैं, सॉफ्टनर के वेस्ट वाटर का। हाँ, किती आहे ते? 22 फूट 22 फूट हां, ते लिहून 22 ठेवा। बाय 22 हां, आणि उंची 7.5 फूट। अच्छा, आपण काढूया ते। मला जरा एक पाठवा। आणि आता हे जे झाडं वगैरे आपण लावले, हे झाडं कोणाचं मार्गदर्शन खाली आपण करतो की पंतप्रधान हे जे प्रकल्प आहे तो निधीतनं त्यांनी ते बायफने लावले, बायफला दिले ही करायला। बायफलाच दिलं करायला? हां, पण मेंटेन कोण करतो? बायफचे लोक येतात, बघायला येतात, ते बायफचे लोक करतात? हो। अच्छा, तर हे किती पीक घेतात त्याच्यात। आता किती एरियामध्ये बायफवाले हे सगळं करतात? किती एरिया? 15 एकरचाच आपला पूर्ण? 55 एकर दिले, बाहेर बी जागा आहे। अच्छा, बाहेर पण 55 एकर आणि इथे 15? इथं 15 एकर। अच्छा, तर आता त्यांनी काही सांगितलं का ते हा जो झाडं निवड केली आहे ते कुठल्या म्हणजे कुठल्या बेसिसवर किंवा काय? हे तर चिकू दिसत आहेत सगळ्यांना, चिकू आहे, पूर्ण चिकू आहे? बायफचं काम आहे ना हे ह्याच्यावरच चालतं, झाडं वगैरे त्याच्यावर लावणं। हां, आता मध्ये अंतर्गत पीक घेणार आहे। हां, अंतर्गत पीक पीक घेणार आहे। चवळी घेतात किंवा हां. मका वगैरे घेतात। पण ते आता हे पहिल्यांदा केलं की काय आधी पण करत होते ना. किती वर्षापासून? कारण चवली वेली आता मी आधी नाही 10 पाहिलं। वर्ष झालं त्यांचं सतत चालू आहे। हो, पण ते आता जो मधला जो पीक आहे ते पीक नाही घेत का ते? घेतात ना, आता घ्यायचं ना, वापशेवाले पाणी नव्हतं ना आता, हां, म्हणजे तर आता पाणी आलं तर आता ते करतील। पावसाळ्यात किंवा आता घेतात ते, आता घेणार आहेत ते आता कधी येणार आहे? म्हणून. त्यांना पण एकदा बोलवून घ्या, मग त्यांच्याशी पण समजून घेऊ आपण की इथे आश्रममध्ये ते कसे काय हे करतायत सगळं। कशी म्हणजे हे झाडाचं संबंधित, म्हणजे ते जे झाडं लावतायत मेंटेनन्स करतायत बाईकला जावं लागेल, तिथे बाईक 4 किलो ते तर जाऊन आली होती ना मी लास्ट। तिथं येतील म्हणजे। हां, नाही पण जो कोणी त्यांचा जो रिप्रेझेंटेटिव्ह जो येतो ना हे बघायला, supervisor आहे, त्यांना हो, देतो ना तुम्हाला। हां, त्या सुपरवायझरशीच बोलून घेऊ आपण। आणि आपण पूर्ण हे सोलर सिस्टम बिचवलं आणि हे हीटर वगैरे सगळं असं जो आपला किती हे वाचते मग इलेक्ट्रिसिटी? कारण हे सोलर त्याचं नाही कल्पना मला, नाही, तो विभाग नाही माझ्या। पण खूप सारे चांगलं म्हणजे हा जो प्रॅक्टिसेस आहे हे खूप चांगलं आहे। सोलर सिस्टम वगैरे सगळं जो मेंटेन केलं ह्याच्यामुळे। तर ही आपली मेन विहिरी? हा, ही विहीर हां, तिथनं सप्लाय होत बाहेरच्या बाजू। हां, काय बघा हे फळ लागवड महाराष्ट्रात, म्हणजे हाच त्यांनी लावलं का? नाही ते बोर्ड लावायला ते हे त्यावेळेस लावलेलं आहे बघा, कधी लावले बघा, 2006 ला? लावले हां, चिकू हां, लागवड। हां, दरवर्षी ते फळं घेतात। हां, काय बघा जात बी दिली काली हां, पत्ती निवडली। आणि ह्याला आता आपण विहिरीला रेनोव्हेट केलं? हा है ना? मग काय गरजेचं आहे ना, हां, साफसफाई आतली गरजेची आहे। हां, आतमध्ये काही करून देत नाही तेव्हा कासव कसं आलं हम्म. ते बाहेरनं सोर्सेस आहे ते दोन्ही। हो, मासे, आता हे पाणी- ही माशी आहेत आतमध्ये मासे खूप सारे। भरपूर हां, आहेत, भरपूर आहेत। आणि कासव पण आहे। हो,
आणि पण आपण वरून जर काही थोडंसं लावलं, कचरा विचरा जो जातोय त्याच्यासाठीच हा साईडचा आपण आता हे फेन्सिंग केला नाही का? नाही त्याला ह्याला उन्हाची गरज राहते या पाण्याला. हा हा ऊन नाही ना पडलं तर राबतं पाणी, म्हणजे वास मारतो. मग ते शेवाळ लास्ट टाइम खूप मारत होता वास, हा? पण आता तुम्ही नाही, खूप नाही, सारे आम्ही साफ प्रकार केलं, केले विहिरी वाटतं. साफ केली विहिरी पण पूर्ण. हा विहिरी साफ आता ह्याच्यातलं पाणी जो आपण हे काढतोय हे कुठे कुठे घेऊन जातोय हा ठीक पाणी? आहे. मेन टाकीला आता आपण आपला गेलो मेन होतो. टाकीला. हा, मेन टाकीला. म्हणजे ह्याच्यात हा पाणीच आपण मग सॉफ्टनर मध्ये घेतो का? टाकीला नाही जाते पाणी, हा खाली ती दाखवली सॉफ्टनरला. जाते. मग नंतर सॉफ्टनरचा ट्रीटेड वरती जातो वरती तेच ना? जातं, हा, हा. treated. आणि नंतर हा पाणी आपण कुठून कलेक्ट करतो? ठीक आहे. 3 सोर्सेस आहेत ना, ते आपल्या 2 विहीर आहेत तिथे. 2 विहिरीचा. आणि 1 कॅनल. हा 2 विहिरी आपले कुठे आहेत ते? 2 किलोमीटरवर. किती कुठे कुठे जागा नाव ते सांगा? 55 एकरामध्ये आहे. नाही कुठे आहे एक्झॅक्टली जागाचं नाव सांगा ना. दत्तवाडी. दत्तावाडी. आणि दुसरी दुसरी रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनचा तिथे. अच्छा, म्हणजे तिकडनं आपण पाणी इथे वळवतो आधी. या 12 दिवस नाही आणता आले, कारण हे पाणी इथं दिल्यामुळं त्याचे झरे चालू झाले. अच्छा ऑटोमॅटिक पाणी भरतंय रात्री. अच्छा. ठेवणी आहे ना त्याच्या खाली पाणी असतं, पाणी खाली असतं, बाहेरनं मागवावं. पाणी सोडायला लागतं. अच्छा. इथं पाणी देतो आपण, पावसाळ्यात एक बाहेरनं नाही आणत. चिक्कोला पाणी देतो म्हणून यात पाणी हे वाढलंय. पाणी वाढलं. म्हणजे पाणीचं लेवल असं वाढलं असं वाटतंय? हो, हो वाढलेच. 12 दिवस आम्हाला बाहेरनं पाणी पाणी एवढं चाललं. नसतंच ह्या एवढं timing. अच्छा. ह्या टायमिंगला पार खाली पाणी म्हणजे असतं. हा तुमचं काय म्हणणं आहे की आपण पाणी जे तिकडनं वळवलं त्याच्यामुळे नाही, पण आता पाणी राहायला लागलंय, राहायला म्हणजे लेवल वाढलंय आपलं मातीची वाढ. भिजवणं चालू भिजवणं चालू आहे ना. अच्छा, त्यामुळे percolation मुळं आलं. पण ते तर तुम्ही बोलले आता 12-13 दिवस झालं ना हो, तेवढं. आताच झालं. अच्छा, लगेच झालं. शेजारी अच्छा. पाणी फिरलं की लगेच वाढलं. आता 12 दिवस बाहेरनं नाही पाणी आणलं. हे काय बंद आहे आता बाहेरचं सोर्स. आता यावेळेस बंद आहे. बाहेर पडावं लागते पाणी यावेळेस आणायला. आम्हाला हो, पाणी अच्छा. continue यात सोडावंच लागतं बोरचं. अच्छा. आता काय सोडायची गरज नाही पडली 12 दिवस. नाही याच्या खाली पाणी जातच नाही आता, हा. नाहीतर याच्या खाली पाणी जातं, त्या ठेवणीच्या खाली पाणी जातं. अच्छा. पाणी निघायला फक्त एवढं राहतं या टायमिंगला. म्हणजे याचा अर्थ बघा, जर आपण पर्क्युलेशन केलं तर किती रिचार्ज होऊ म्हणून शकते. तुम्ही काल काल म्हणलं काल मी तुम्हाला दाखवली ना काय परिस्थिती उरली कंचनचा, किती बोरवेल्स मारले अख्खा उरली कंचन मध्ये आणि वाट लागली म्हणून. हम्म. आणि हा मधला हा काय मानलं गेलंय? हा ट्रीटमेंट वाढायचं नाही नाही, हा मधला. ते मातीपट्टीसाठी. अच्छा. मातीपट्टी डोळ्यावर जे ठेवता ना तुम्ही, हा हा. ते इथं तयार करता. अच्छा, ती कुठली माती आहे? ठीक आहे. ही ना ह्याच्यातली माती आहे, तुमच्या त्या तलावातली माती आहे. अच्छा. ही लाल. माती आणावं लागेल संपत आली. आणि आपला जो आपण जो गरम पाणी देतो वापसाठी वगैरे, ती पाणी पण हा सेम सोर्स एकच आपण सगळ्यासाठी, हा, प्यायला पाणी वापरतो. प्यायला वगैरे प्यायला सगळं वेगळं काय. आहे. हा प्यायला तिथल्या बोरचं पाणी प्यायला ती बोरचं पाणी आहे. बोरचं पाणी फिल्टरला जातं. अच्छा. मला हा. परवेळ मिळाला हा, ना. ते आरो कुठे आहे आपला? आरो दाखवतो. प्लांट. हा हा. म्हणजे आपण बोरवेलचं पाणी घेतो आरोला आणि ते बोरवेल. प्यायला देतोय. हो. आणि हा पाणीचा वापर फक्त शेती आणि ह्या सगळ्यासाठी. हे ट्रीटमेंट वगैरे हा, शेतीला हे नाही देत ट्रीटमेंट. आपण. हे नाही नाही नाही, म्हणजे आता जो याला आपण जो पाणी इथे पूर्ण चिकूच्या बागांमध्ये चिकूला वगैरे ते मध्ये कॅनल- कॅनलचं पाणी देतो आपण, तळ्याचं नाही तर कॅनलचं. हे विहिरीचं पाणी फक्त आपण तिथंच नेलेलं आहे, दुसरं कोणाला फक्त देत नाही. सॉफ्टनरचा. Softener. मग ते सॉफ्टनरचं पाणी मग कुठे देतो? आपल्या ठीक रूमला आहे, आहे आपल्या ना सगळीकडे. treatmentला. म्हणजे ते सगळं बाकीच्या काम ट्रीटमेंटसाठी. हो. आणि प्यायला फक्त बोरवेलचं पाणीला आरो करून आपण Separate देतो एक एक बोर अख्खा त्याच्यासाठी. 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 ती इथं बोर धान्य आपण पाणी कुठे काय इथेच मारली आहे? ती दाखवतो इकडला. पूर्वी मारलेलं ते पाणी दुसऱ्या कशाला नाही. त्याला सेन्सर बसून त्याच्याशी कनेक्ट केलं. त्याला नाही का, हो का, इथं 1 लाख लिटरची टाकी आहे. अच्छा. हे ट्रीटमेंट तुमचं झालं ना, हम्म. ते सगळं इथं भरतं पाणी अच्छा. त्या टाकीत. आणि ह्या टाकीतनं मग सगळ्या बागेला ह्याला दिलं जातं. अच्छा. ही टाकी कसली? म्हणजे कलेक्शन जे होते, कलेक्शन. म्हणजे आफ्टर ट्रीटमेंट कलेक्शनचा. हा दोन्ही ट्रीटमेंटला टप्पातला ह्याला जास्त पाणी लागतं. हा. ते पाणी इकडे एक जरा फोटो काढून घेतो का त्यांच्या फोनमधून इकडचा? तुमचा फोन द्या त्यांना, इकडचा एक काढू द्या. म्हणजे ही मेन कलेक्शन टँक आहे. म्हणजे तुम्ही जे ते कलेक्शन टँक मला जे दाखवलं 2 टँक, ते जे तुम्ही 2 टँक दाखवलं त्याच्यातला एक टँक हा. कुठलं नाही 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 तुम्ही डायग्राम मध्ये जे दाखवलं 2 टँक, हे टँक नाही
हा वेगळा का? हा हे पाण्याचा कॅम्प याद आहे. अच्छा. हे फक्त पाणी येतं याच्यात, हम्म. आंघोळीचं आणि तुमच्या ट्रीटमेंटचं. घाण पाणी ह्याच्यात येत नाही म्हणजे ड्रेनेज ह्याचं पाणी नाही तुमच्या हा म्हणजे ड्रेनेज लाईनचं ते नाहीये, ड्रेनेज लाईन हा फक्त ट्रीटमेंट ट्रीटमेंटचंच पाणी पाणी. ट्रीटमेंटचंच अच्छा. ठेवायचं. मग हा पाणी मग आपण कुठे घेतो मग? बागेला सगळ्या अच्छा, सगळ्या बागेला इकडनं पूर्ण आपण बागेला घेतो. इथं मोटर चालू केली हा. की तिथं बागेला सगळीकडं ह्याच्यातनं अच्छा. पाणी जाते. ओके. इकडनं पण एक घे ना, ते येऊ दे. आणि ह्याच्यामध्ये हम्म. हे जे लावलंय रेल्वेच्या आवाजापासून आपलं संरक्षण करण्यासाठी हा. हे झाडं लावले. हम्म. आणि हे बी पाणी ह्याला कनेक्ट केलेलं आहे. अच्छा, चला. आपल्याला जो फिजिबल जागा आपण म्हणत होतो ते कुठे करू शकतो आपण? ते जागा दाखवतील सर. आपल्याला? तो भाग हा. ना. ठीक आहे. हे बघा ते जे ह्यातनं एक चेंबर आले बघा, अच्छा, त्याच्या खालनं चेंबर आला हा पूर्ण इथून चेंबर गेलाय. वर गेला ड्रेनेजचा हम्म. ड्रेनेजचा गेला टँक आहे ओके. जे तुम्हाला एक दाखवलेलं आहे. हम्म. आणि दुसरी जी टँक आहे ना हम्म. इथे मी बघितलं पूर्ण तुम्ही मोरिंगाचं झाड लावलं, काय स्पेशल हे करून. हे पण बायफनी केलं की नाही नाही हे आपलं आपलंच हे आहे? बी आपलं. हा. जागा आम्ही लावले, अच्छा, आम्ही त्याच्यासाठी पळतोय नुसतं झाडांसाठी. गुड गुड. नर्सरी पण बनवलं बघितलं. नर्सरी आहे, छोटी नर्सरी. पुढच्या वर्षी लागतं. हम्म. तो देख सकते हैं कि ओरली कंचन की जो बेस्ट प्रैक्टिसेस है, ये बहुत ही अच्छी तरीके से हर जगह आप देख सकते हैं. इवन अगर कार स्टैंड्स है तो किसके है क्या है सारे कुछ, और बहुत ही सस्टेनेबल प्रैक्टिसेस जो यूज़ किया जाता है. वेजिटेरियन फूड, और जो यहाँ पेशेंट्स आते हैं सबको एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट. सब कलेक्शन इधर होता अच्छा, ये मेन है अपना, मेन तक मतलब जो अपना ड्रेनेज जोन, ड्रेनेज का ये है मेन. बाथरूम और ये वाला वही उधर से Main ये है, होता है, same. पूरा है, पूरा टंकी ये अच्छा, फिर ये यहाँ से कहाँ जा रहा है? वेल किस तरफ है ये आपका? इधर साहब अच्छा, इधर से इधर बाहर की बीच में तरफ से से. गया वो. अच्छा, बाहर बाहर है बिल्कुल, आइए अपने कंपाउंड के भी बाहर है. जेवण कर 12:30 वाजले जेवण येतात 5 वाजता.